आदरणीय विचारमंच मंचकार उपस्थित सर्वच बाळकृष्ण ठाकरे साहेब, सुमित पाटील साहेब, अण्णा आणि इतर सर्व नामांकित यशवंत सोरे साहेब, उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि विशेष म्हणजे आज जवळजवळ 83 साल आणि एक प्रचंड जुनी आठवण का आम्ही तेव्हा केवळ 5-6 वर्षाचे 10 वर्षाचे असू, पण अशा वातावरणामध्ये हा कत्तलखान्याचं जे हे सुरू झालं, पर्व सुरू झालं आणि कत्तलखान्याचे आमच्या लोकांचं एकत्रीकरण होणं आणि सगळा ग्रामीण भागातला लोकमत इकडे जागा झाला आणि अशा अवस्थेमध्ये वादंग पेटला, जाळपोळ झाली, अगदी टायर वगैरे पेटवण्याचे प्रकार सगळे आम्ही आखोदेखा हाल डोळ्यांनी बघत होतो। आणि अशा वातावरणामध्ये काहीतरी घडेल, मग त्याच्यामध्ये आता डोंबिवलीचे रतन म्हात्रे होते, परत दिलीप तामाणे म्हणून होते, ही नावं मला प्रकर्षाने आठवतात कारण वडिलांचे मित्र होते, डॉक्टर व्यास म्हणून, जगावा देश ही आमचा, आम्ही झुंजलो इथे पडलो, आमचा राम राम घ्यावा, त्यांचं एक ब्रीदवाक्य होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी चांगल्या प्रकारचं सगळ्या लोकांना एकत्रित करण्याचं काम डॉक्टर व्यासांनी केलं। आणि आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस लहान लहान मुलं रतन म्हात्रे ज्यावेळेस भिवंडीत यायचे त्यांच्या गाडीमागे आम्ही पळायचो, बापरे कशा ठिकाणी कत्तलखाना एकत्रीकरण कृती समिती होती आणि त्या वातावरणामध्ये आम्ही सगळे मुलं त्या ठिकाणी बघायचो। नमस्कार महाराज। तर हा सगळा प्रकार आम्ही डोळ्यांनी बघत होतो। महाराज नमस्कार तुम्हाला। तर अशा अवस्थेमध्ये आज कत्तलखान्याची आजी जी फळी होती, पण आमच्या ग्रामस्थवासी गोरसेकरांनी, सावंदेकर, भिनारकर, निंबोलीकर जी पण काही आपली गावातली प्रामुख्याने पंचक्रोशीतली मंडळी होती, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा आम्ही अगदी विजयपथ जिंकून मिळवून दाखवला आणि हा एक आदर्श वस्तुपाठ आहे, विसरून कधीच चालणार नाही। आज या ठिकाणी सर्वजणांनी मला इथं बोलण्याची संधी दिली तरी मी सर्वांचे आभार मानतो। हां, अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, कारण की मला एक जुनी आता कल्पेशने माझ्या कानात एक फुंकर मारली आणि आमच्या बरीचशी जी मंडळी, मला काय तू आठवणी असतील तर कत्तलखाना पिरियड मधल्या त्या सांगा म्हणून म्हणतोय। तर आता आठवणी तशा खूपच प्रचंड आहेत, कारण सुरेश कोपडे साहेबांनी एक भिवंडी दंगल म्हणून पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये प्रकर्षाने कत्तलखान्याचा उल्लेख आहे। आणि विशेष म्हणजे कत्तलखान्याचं त्या काळात म्हणजे दिल्लीपासून सूत्र हल्ली होती आणि दिल्लीच्या दरबार, दिल्लीचेही तख्त राहतो महाराष्ट्र आमचा, तसा दिल्लीचेही तख्त राखून भिवंडी आमची आणि गोरसाई गाव आमचा। तर गोरसाईमध्ये तशा प्रकारचं एक वातावरण आम्ही निर्मित केलं आणि सगळ्याच गोष्ट त्याच्या ठिकाणी बाळकृष्ण ठाकरेंसोबत आमचे काशीनाथ काका पण होते, तेही वेळोवेळी मार्गदर्शन करायचे, बरीचशी मंडळी होती आणि अशा वातावरणामध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही। आणि आता आमचे काका गोपीनाथ गायकवाड यांनी प्रामुख्याने या ठिकाणी नमस्कार साहेब, गोपीनाथ काकांनी प्रामुख्याने चळवळ एकत्र करण्याची मोड बांधली आणि अशा वातावरणामध्ये आम्हाला जगण्याची चांगली जिज्ञासा किंवा काहीतरी करण्याची कृती करण्याची एक मनोधैर्य त्यांनी तयार करून दिलं आणि त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आज चांगल्या प्रकारचं आम्ही काय करू शकलेलो आहे। आणि कत्तलखान्याचा जो पण काही अर्पित सोहळा होता, तो सोहळा खरं म्हणजे प्रामुख्याने आज या गोष्टीला 42 वर्ष झाली आणि असं 42 वर्षातलं एकही वर्ष असं नाही की हा कार्यक्रम इथे संपन्न झाला नाही। तो सावंद्याला होत होता, आम्ही सावंद्याला गेलो, तिकडनं जागा बदलली मग इकडे यावं लागलं, पण तो कार्यक्रम आमच्या गोरसाईच्या पंचक्रोशीतच संपन्न होतोय, याचा मलाही सार्थ अभिमान आहे। या ठिकाणी आता रुपेश दादा पण आलेले आहेत आणि सर्व विचारमंच अगदी सज्ज झालेले आहे, भरपूर बोलणारे पण असतील, त्याच्यामुळे मी माझा आवर्त घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।